ओके. सो काल आपण रेझोनन्स पर्यंत पॉइंट बघितलेलं होतं आणि कोणता स्ट्रक्चर रेझोनन्स स्टॅबिलाइज्ड असतो हे बघितलेलं होतं. आता रेझोनन्स इफेक्ट बघायचा आहे. रेझोनन्स इफेक्ट मध्ये काय होतंय बघितलंय, माहित आहे. रेझोनन्स इफेक्ट मध्ये काय होत असते की जर एखादा ग्रुप जॉईन झाला सिस्टीम वरती, तर तो सिस्टीम वरती ग्रुप जॉईन झाल्यानंतर एक तर तो सिस्टीम कडचे इलेक्ट्रॉन पेअर ओढून घेतो किंवा सिस्टीमला इलेक्ट्रॉन पेअर देतो. त्यामुळे सिस्टीम वरती काय डेव्हलप होत असते, पोलॅरिटी. आणि तो जो सबस्ट्रेट इव्हेंट आहे त्या सबस्ट्रेट इव्हेंट वरतीही काय डेव्हलप होत असते, तर पोलॅरिटी काय होत असते, तर डेव्हलप होत असते. सो आपण काल दोन टाइप ऑफ काय बघितले रेझोनन्स इफेक्ट, एक पॉझिटिव्ह रेझोनन्स आणि एक काय बघितलं तर नेगेटिव्ह रेझोनन्स. पॉझिटिव्ह रेझोनन्सलाच आपण काय म्हणतो तर प्लस एम इफेक्ट आणि नेगेटिव्ह रेझोनन्सलाच आपण काय म्हणतो तर मायनस एम काय म्हणतो इफेक्ट. पॉझिटिव्ह रेझोनन्स कोण दाखवतो, ज्याच्याकडे कसला ग्रुप जॉईन आहे, इलेक्ट्रॉन डोनेटिंग का इलेक्ट्रॉन विड्रॉइंग, इलेक्ट्रॉन डोनेटिंग. आणि नेगेटिव्ह रेझोनन्स इफेक्ट कोण दाखवतो, आपलं कोण, ठीक आहे. सो इथं बघा, the existence of resonance often results in developing polarity in a molecule. The polarity produced in the molecule by interaction between conjugate pi bonds or that between pi bond and p orbital on attached atom is called as resonance effect or mesomeric effect. ह्यामुळे काय होतं, the effect is transmitted through a chain of a conjugated pi bonds. हा इफेक्ट कॉन्जुगेट पाय बॉन्ड थ्रू फिरतो ना, हा ना. ऑर्थोची इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढते, मग पॅराची इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढते, मग परत ऑर्थोची इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढते, परत आहे तसं येतंय. किंवा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग असेल तर ऑर्थोची आणि पॅराची इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय होते, कमी होते. म्हणून आपण त्याला कसला डायरेक्टिंग म्हणतो तर मेटा डायरेक्टिंग. येस ऑर नो. सो देर आर टू टाइप्स ऑफ रेझोनन्स और मेसोमेरिक इफेक्ट, that is positive resonance effect and negative resonance effect. पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट कोण दाखवतोय, असे ग्रुप ज्याच्यावरती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे. काय प्रेझेंट आहे, येस. If the substituent group has a lone pair of electron to donate to the attached pi bond or conjugated system of pi bond, the effect is called as plus R effect. Groups such as OH, OR, O, NHR, halogens, etc. having lone pair of electron shows plus R effect. काय दाखवता, plus R effect. The plus R effect increases the electron density at certain positions in a molecule. So plus R effect आपण काल बघितला. हा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, बॉन्ड पेअर. मग हा बॉन्ड पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, लोन पेअर. परत हा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, बॉन्ड पेअर. हा बॉन्ड पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे तर लोन. परत इथला लोन पेअर, इथल्या पोझिशनचा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, बॉन्ड पेअर. आणि बॉन्ड पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे तर लोन पेअर. परत हा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, बॉन्ड पेअर. आणि हा बॉन्ड पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे तर लोन पेअर. बघितलंय ना काल आपण दोन रेसोनेटिंग बघितले. हे बघा, जे पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट दाखवलं त्याला जेवढे काही ईडीजी ग्रुप्स दाखवले ते कोणतेही ईडीजी ग्रुप जॉईन करा, सेम होणार आहे, काय वेगळं होणार नाही. ठीक आहे. नेगेटिव्ह रेझोनन्स इफेक्ट किंवा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग इफेक्ट. If the substituent group has a tendency to withdraw electrons from the attached pi bond or a conjugated system of a pi bonds towards itself, the effect is called as minus R effect. आता कोणते ग्रुप्स आहेत मायनस आर इफेक्ट दाखवणारे, COOH, कार्बोनिल ग्रुप, कार्बोक्सिलिक, अल्डिहाइड, कीटोन, सायनाइड, नाइट्रो, ईस्टर. मायनस आर इफेक्ट रिझल्ट्स इन डेव्हलपिंग पॉझिटिव्ह पोलॅरिटी ऍट सर्टन पोझिशन. कोणते सर्टन पोझिशन जिथं पॉझिटिव्ह पोलॅरिटी डेव्हलप केलेली होती, कोणते पोझिशन्स होते जिथं पॉझिटिव्ह पोलॅरिटी डेव्हलप केलेली होती, ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला. हे बघा, जर पॉझिटिव्ह आर इफेक्ट आहे तर ऑर्थो आणि पॅरा पोझिशनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढते, त्यामुळे तिथं नेगेटिव्ह चार्ज काय होतो, वाढतो.
पण मायनस आर इफेक्टला काय होतोय, ऑर्थो आणि पॅरा पोझिशनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय होत असते तर कमी होत असते. So this figure 14.12 shows minus R effect in nitrobenzene develops positive polarity at ortho and para position. Which position? Ortho and para position. ठीक. सो हा मायनस आर इफेक्ट आहे, हा वाला. सिस्टीम वरती प्लस आणि त्याचे सबस्टिट्यूएंट आहे, त्या सबस्टिट्यूएंट वरती मायनस, त्या सबस्टिट्यूएंट वरती मायनस. समझ में आ रहा है? यस और नो? यस और नो? काल बघितलेलं होतं. ठीक आहे. आता त्यांनी पहिला टेम्पररी इफेक्ट दाखवलाय आणि मग परमनंट इफेक्ट दाखवले. तुम्हाला आठवतंय का बघा, मी इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट म्हटलेलं दोन प्रकारचे असतात, परमनंट आणि काय असतात तर टेम्पररी. परमनंट मध्ये कोणता कोणता असतो, रेझोनन्स इफेक्ट असतो, इंडक्टिव्ह इफेक्ट असतं आणि हायपर कॉन्जुगेशन असतं. आणि टेम्पररी मध्ये काय असतं तर इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट. सो आपण पहिला परमनंट बघायचा, थर्ड परमनंट इफेक्ट बघायचा आणि मग काय बघायचा, टेम्पररी. ठीक आहे. आता थर्ड परमनंट इफेक्ट कोण आहे तर हायपर कॉन्जुगेशन. हायपर कॉन्जुगेशन इज अ परमनंट इलेक्ट्रॉनिक इफेक्ट. इट एक्सप्लेन्स द स्टॅबिलिटी ऑफ अ कार्बोकेटायन. कोणाकोणाची स्टॅबिलिटी एक्सप्लेन करते बघा तो, कार्बोकेटायन किंवा कार्बन फ्री रॅडिकल किंवा अल्किन किंवा किंवा अल्किन. आता कोण दाखवते तुम्हाला ह्या, हे कोण असतं म्हणजे हायपर कॉन्जुगेशन ऍक्च्युअली कोण दाखवतं आणि कसं असतं. See, hyperconjugation is also called as no bond resonance. हायपरकॉन्जुगेशनलाच काय म्हटलं जातं, काय म्हटलं जातं हायपरकॉन्जुगेशनला? नो बॉन्ड रेझोनन्स. मी तुम्हाला काय म्हटलं, हायपरकॉन्जुगेशन कसला आहे, परमनंट इलेक्ट्रॉनिक इफेक्ट. कसला इफेक्ट आहे, कसला इफेक्ट आहे, परमनंट इलेक्ट्रॉनिक इफेक्ट. आणि हायपरकॉन्जुगेशन कोणाकोणामध्ये दिसू शकतो, असा कार्बन जो पॉझिटिव्हली चार्ज आहे. पॉझिटिव्हली चार्ज कार्बोकेटायन, पण त्याच्या बाजूला कार्बन असायला पाहिजे. आणि तो कार्बन कसला कार्बन असतो, अल्फा कार्बन. काय असतो, पॉझिटिव्हली चार्ज कार्बन. परत परत बघा, इथं एच ला, इथं एच ला, किंवा कार्बन फ्री रॅडिकल म्हटलेलं ना, हे बघा हा फ्री रॅडिकल आहे. परत इथं काय आहे तर CH3, परत इथं H असेल किंवा हायड्रोजन असेल किंवा कार्बन असेल, किंवा अजून कोण दाखवलंय, अल्किन. तर अल्किन मध्ये हा CH डबल बॉन्ड CH2 आणि इथं काय लिहिते तर CH3. Hyperconjugation is a permanent effect. Explains the stability of carbocation, free radical or alkene. See, this is carbocation, this is carbon free radical, and this is alkene. This is अल्किनचा हा जो कार्बन आहे त्याच्या बाजूच्या कार्बनला काय म्हणतो आपण, अल्फा. काय कार्बन म्हणतो, अल्फा. हा कार्बन फ्री रॅडिकल आहे, त्याच्या बाजूच्या कार्बनला आपण काय म्हणतो, अल्फा कार्बन. हा कार्बोकेटायन आहे, त्याच्या बाजूच्या कार्बनला आपण काय म्हणतो, अल्फा कार्बन. आणि त्याला जॉईन असणारे हायड्रोजन अल्फा हायड्रोजन, त्याला जॉईन असणारे हायड्रोजन. आता इथं होतंय काय, in hyperconjugation, in hyperconjugation, shifting of sigma bond, shifting of sigma bond of CH bond takes place. बघा कोणाचं शिफ्टिंग होत आहे, कोणाचं शिफ्टिंग होत आहे, सिग्मा बॉन्ड. कोणता सिग्मा बॉन्ड, CH मधला सिग्मा बॉन्ड, CH मधला. आणि तो जो CH मधला सिग्मा बॉन्ड आहे, जो कार्बन आहे, तो कसला कार्बन असतो तर अल्फा कार्बन. कसला कार्बन असतो, कसला कार्बन असतो,
अल्फा कार्बन. इथं बघा हा सी आहे, इथं काय असतील ते, हा पॉझिटिव्हली चार्ज आहे, ठीक आहे. इथं एच आहे कन्सिडर करा, इथं एच आहे. ह्याला काय होणार नाही, कारण हे अल्फा कार्बन नाही आहे, हा स्वतः कार्बोकॅटायन, आणि कार्बोकॅटायनला जॉईन असणाऱ्या हायड्रोजनला काय होत नाही. कार्बोकॅटायनच्या बाजूचा कार्बन जो आहे त्याला अल्फा कार्बन म्हणतो. काय म्हणतो? किंवा कार्बन फ्री रॅडिकल. आणि त्याला जॉईन असणारे हायड्रोजन किती आहेत बाळांनो? आता इथं किती आहेत हायड्रोजन ह्या अल्फा कार्बनला? 3. किती आहेत? मग 3 अल्फा हायड्रोजन आहेत. किती अल्फा हायड्रोजन आहेत? ठीक आहे. मी म्हंटल इन हायपर कॉन्जुगेशन शिफ्टिंग ऑफ सिग्मा बॉन्ड ऑफ सीएच बॉन्ड टेक्स प्लेस. अल्फा कार्बनचा जो सीएच बॉन्ड आहे तो शिफ्ट होतो आणि तो पाय बॉन्ड मध्ये कन्वर्ट होतो. कशामध्ये कन्वर्ट होतो? हे बघा, हा बॉन्ड जेव्हा इथं काय झाला, शिफ्ट. इथं बघा बोर्डवरती, हा बॉन्ड जेव्हा इथं काय झाला, शिफ्ट, त्यावेळी हा कार्बन जो आहे, हा हायड्रोजन आहे, ह्या हायड्रोजन वरती चार्ज काय येणार आहे? पॉझिटिव्ह. का पॉझिटिव्ह येणार? कारण त्याचा एक इलेक्ट्रॉन जो होता तो काढून घेतला गेला आणि इथं दिला, आणि इथं जे पॉझिटिव्ह चार्ज आहे तो निघून जातो. इथं जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो निघून जातो. मग इथं बघा पुढं हे रेझोनन्स असतात. सो एच, इथं सी, इथं एच, ह्यावरती चार्ज काय येणार आहे तर प्लस, इथं काय येणार आहे तर डबल बॉन्ड सी, इथं काय येणार आहे तर एच, इथं काय येणार आहे तर एच, परत इथं काय येणार आहे तर एच. परत बघा हा जो बॉन्ड आहे, परत इथं काय झाला बघा बोर्डवरती, हा बॉन्ड आहे, हा बॉन्ड इथं काय होतो? शिफ्ट. बघा पहिला हा सीएच बॉन्ड इथं शिफ्ट झाला, मग इथं एम्प्टीनेस क्रिएट झाला, तो एम्प्टीनेस फुलफिल करण्यासाठी हा बॉन्ड इथं काय होतो? शिफ्ट. रेझोनन्स झालं का? रेझोनन्स म्हणजे काय येतं? शिफ्टिंग ऑफ सिग्मा बॉन्ड इथं रेझोनन्स आहे. नो बॉन्ड रेझोनन्स का म्हणतो? कारण आता ह्या सीएच मध्ये बॉन्ड नाहीये, आणि बॉन्ड नाहीये तो बॉन्ड फुलफिल करताना सिस्टीम काय होत राहते? सीएच बॉन्ड फिरत राहतात, त्याला म्हणतात नो बॉन्ड रेझोनन्स. रेझोनन्स आहे काय आहे? स्ट्रक्चर रेझोनेटिंग आहे, म्हणजे स्ट्रक्चर रेझोनेटिंग आहे तर स्टॅबिलिटी असणार. काय असणार आहे? नो बॉन्ड रेझोनन्स. हायपर कॉन्जुगेशनलाच काय म्हणतात? आणि जेवढे जास्त नो बॉन्ड रेझोनेटिंग स्ट्रक्चर तेवढी जास्त स्टॅबिलिटी, तेवढी जास्त स्टॅबिलिटी. आता इथं बघा पुढं काय होणार आहे, हा सी, इथं काय येणार आहे एच, यावरती चार्ज प्लस, इथं काय येणार आहे सी एच, इथं काय येणार आहे सी एच, डबल बॉन्ड सी, इथं एच, इथं एच. ठीक आहे. पुढं ह्या दोघांमध्ये बॉन्ड आहे का? आहे का? ह्या दोघांमध्ये बॉन्ड आहे? नाही. मग हा काय करणार आहे? अरे ह्याच्याकडे कमतरता निर्माण झाली, हा बॉन्ड इथं काय होणार आहे? शिफ्ट. शिफ्ट होणार देणार म्हणजे काय होणार आहे? शिफ्ट. शिफ्ट झाला, परत इथं काय येणार आहे एच सी, इथं काय येणार आहे एच, परत इथं काय येणार आहे एच, डबल बॉन्ड, ह्या एच वरती चार्ज काय येणार आहे? प्लस. का प्लस येणार? कारण त्याचा एक इलेक्ट्रॉन गेला. कार्बन वरती काय फरक नाही पडला, कार्बन इथं, हे बघा ह्या कार्बनला काय फरक पडणार आहे का? हा फक्त इथं गेला तर ह्या कार्बनला काय फरक पडणार आहे का? मग इथं परत काय येणार आहे सी, इथं एच, आणि इथं काय येणार आहे तर एच. परत हा बॉन्ड जर इथं काय झाला शिफ्ट, तर परत सेम स्ट्रक्चर येणार पहिला जो आहे तो येणार का? म्हणजे इथं काय येणार आहे परत, इथं सी, इथं एच, इथं एच, इथं एच, परत इथं सी एच एच, आणि ह्यावरती चार्ज काय येणार आहे? पॉझिटिव्ह. काय येणार आहे? पॉझिटिव्ह. नो बॉन्ड रेझोनन्स असणारे किती स्ट्रक्चर आहेत? 3. हा फर्स्ट, हा सेकंड, आणि हा सॉरी 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 हा फर्स्ट, हा सेकंड, आणि हा कोण आहे? थर्ड. आहे का? फर्स्ट सेकंड 3 नो बॉन्ड रेझोनन्स स्ट्रक्चर आहेत. का 3 नो बॉन्ड रेझोनन्स स्ट्रक्चर होते? कारण हा कार्बोकॅटायन आहे, हा कार्बोकॅटायनला जॉईन असलेला कार्बन काय आहे? अल्फा कार्बन. ह्या अल्फा कार्बनला हायड्रोजन किती आहेत? किती आहेत हायड्रोजन निमिष? ह्या कार्बनला हायड्रोजन किती आहेत?
जेवढे तुमचे अल्फा हायड्रोजन असतील, जेवढे तुमचे, तेवढे जास्त नो बॉन्ड रेझोनन्स स्ट्रक्चर, म्हणजे तेवढे नो बॉन्ड रेझोनन्स स्ट्रक्चर असणार आहे. तेवढे काय असणार आहे? नो बॉन्ड रेझोनन्स स्ट्रक्चर. इथं कार्बोकॅटायन होता. काय होता? कार्बन फ्री रॅडिकल पण असू शकतो. काय असू शकतो? काय असू शकतो? कार्बन फ्री रॅडिकल. हे बघा, ह्या सगळ्या केसमध्ये इथं बघा, जर तुम्ही कार्बोकॅटायन घेतला, काय घेतला? कार्बोकॅटायन. तर ह्या कार्बोकॅटायन मध्ये हा कार्बन कसला हायब्रिडाइज्ड असतो? तर sp2 हायब्रिडाइज्ड असतं आणि ह्याच्याकडे एमटी पी ऑर्बिटल असतं. काय असतं? मग ते पीझेड कन्सिडर करूया. एमटी पीझेड ऑर्बिटल असतं. काय असतं? एमटी पीझेड ऑर्बिटल. हा कार्बन फ्री रॅडिकल बघितला. परत हा कसला हायब्रिडाइज्ड असतो? sp2 हायब्रिडाइज्ड. आणि ह्याचा जो पीझेड ऑर्बिटल आहे, कसला ऑर्बिटल आहे? पीझेड ऑर्बिटल. त्यामध्ये 1 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. एक काय आहे? अनपेअर्ड काय आहे? तर इलेक्ट्रॉन. परत CH3 सिंगल बॉन्ड, CH डबल बॉन्ड, CH2. CH डबल बॉन्ड CH2 म्हणजे हाला कसला बॉन्ड आहे? डबल बॉन्ड आहे ना, एक सिग्मा आणि एक पाय. मग सिग्मा आणि पाय म्हणजे हा कसला हायब्रिडाइज असतो? sp2. म्हणजे sp2 हायब्रिडाइज्ड कार्बनच्या बाजूचा कार्बन अल्फा कार्बन, त्याला असणारे जॉईन असणारे हायड्रोजन अल्फा हायड्रोजन. ठीक आहे. आता इथं बघा, मी 3 स्ट्रक्चर दाखवते तुम्हाला. हा कोण आहे? टर्शरी ब्युटिल फ्री रॅडिकल. कोण आहे हा? फ्री रॅडिकल. नेक्स्ट, सेकंडरी प्रोपाइल फ्री रॅडिकल, सेकंडरी कार्बन आहे त्यामध्ये. हा प्रायमरी कार्बन आहे ह्यामध्ये. प्रायमरी इथाइल फ्री रॅडिकल. हे फ्री रॅडिकल आहे बाळांनो. इथं फक्त मी प्लस 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 दिलं तर काय होणार आहे? कार्बोकॅटायन. काय होणार आहे? आणि तेच डबल बॉन्ड CH2 डबल बॉन्ड CH2 डबल बॉन्ड CH2 दिलं तर काय होणार आहे? अल्किन, ज्यामध्ये अलायलिक कार्बन असतो. कसला कार्बन असतो? तो अलायलिक कार्बन प्रायमरी, सेकंडरी किंवा काय असू शकतो? टर्शरी. मला इथं सांगा, ह्याला किती अल्फा कार्बन जॉईन आहे? ह्याला कार्बन किती जॉईन आहेत? 2. आंखों में हाथी बेटा, क्या कितने कार्बन जॉईन है? हाँ, एक कार्बन आहे अल्फा. या अल्फा कार्बनला हायड्रोजन किती आहेत? मग इथं अल्फा हायड्रोजन किती आहेत? 3 अल्फा हायड्रोजन. ठीक आहे. इथं कार्बन किती आहे? तिथं कार्बन फ्री रॅडिकलला कार्बन किती जॉईन आहेत? 2. मग हे दोन्ही अल्फा कार्बन आहेत. किती कार्बन आहेत दोन्ही? दर अल्फा कार्बनला हायड्रोजन किती आहे? दर अल्फा कार्बनला हायड्रोजन किती आहे? म्हणजे 6 अल्फा हायड्रोजन. किती अल्फा हायड्रोजन? ठीक आहे. इथं हा, याला किती कार्बन जॉईन आहेत? 3 कार्बन आहेत. म्हणजे किती अल्फा हायड्रोजन आहेत? मग मी तुम्हाला काय म्हंटल, जेवढे अल्फा हायड्रोजन, जेवढे अल्फा हायड्रोजन, जेवढे अल्फा तेवढे नो बॉन्ड रेझोनन्स स्ट्रक्चर, तेवढे नो बॉन्ड रेझोनन्स स्ट्रक्चर. म्हणजे जर इथाइल ग्रुप असेल तर किती नो बॉन्ड रेझोनन्स स्ट्रक्चर आहे? 3. जर आयसोप्रोपाइल किंवा सेकंडरी प्रोपाइल आहे तर किती? 6. आणि जर
टर्शरी ब्युटाइल असतील तर 9. मग तुम्हाला मी काय म्हटलं, जेवढे जास्त नो बॉन्ड रेझोनन्स स्टॅबिलिटी, जेवढे जास्त नो बॉन्ड रेझोनन्स स्ट्रक्चर, more the no bond resonance structure, more is the stability. कशाला नाही, डायरेक्टली प्रपोर्शनल. काय तसं काय नाही. जेवढे जास्त अल्फा हायड्रोजन ऍटम्स तेवढे जास्त नो बॉन्ड रेझोनन्स, तेवढी जास्त स्टॅबिलिटी. रेझोनेटिंग स्ट्रक्चर जास्त आहे, पण इथं रेझोनन्स आहे, पण कसा रेझोनन्स आहे, नो बॉन्ड. नो बॉन्ड म्हणजे त्या दोघांमध्ये बॉन्ड, त्या दोघांमध्ये बॉन्ड, समजते का? येस ऑर नो? इथं hyperconjugation is a permanent electronic effect. Explains the stability of carbocation, free radical or alkene. It is delocalization of sigma bond or sigma electrons of CH bond of an alkyl group directly attached to carbon atom which is part of unsaturated system, or it has a empty p orbital, or it has a p orbital with unpaired electron. हे बघा अनसॅच्युरेटेड सिस्टीमला डायरेक्टली अटॅच असणारा कार्बन, किंवा असा कार्बन ज्याच्या असा कार्बनला जॉईन असणारा असा कार्बन जो अशा कार्बनला जॉईन आहे ज्याच्यामध्ये पी ऑर्बिटल मध्ये एक अनपेड इलेक्ट्रॉन आहे, किंवा त्याचा ऑर्बिटल काय आहे, एम्प्टी. सोप्या भाषेत कार्बोकॅटायन किंवा अल्कीन किंवा कार्बन फ्री रॅडिकल असणाऱ्या बाजूचा कार्बन, अल्फा कार्बन, जेवढे जास्त अल्फा कार्बन त्याला तेवढे हायड्रोजन काउंट करायचे, त्याचे हायड्रोजन काउंट करायचे, आणि जेवढे जास्त हायड्रोजन्स तेवढे नो बॉन्ड रेझोनन्स स्ट्रक्चर, आणि जेवढे जास्त नो बॉन्ड रेझोनन्स स्ट्रक्चर जास्त जास्त स्टॅबिलिटी. म्हणजे टर्शरी अल्काइल जर असतील तर त्याची स्टॅबिलिटी काय असणार आहे, जास्त. सेकंडरी त्यापेक्षा कमी, प्रायमरी त्यापेक्षा कमी, पण कंडिशन काय, अल्फा हायड्रोजन्स. काय चेक करायचे, ठीक. सो लेट अस कन्सिडर इथाइल कॅटायन. इथाइल कार्बोकॅटायन जर घेतला तर हा कार्बन काय आहे, तर अल्फा. हा कार्बोकॅटायन आहे जो sp2 हायब्रिडाइज्ड आहे, ह्याच्या बाजूचा कार्बन काय असणार आहे, अल्फा कार्बन. काय असणार आहे, ह्या अल्फा कार्बनला किती हायड्रोजन आहेत, तर 3. किती हायड्रोजन आहे, 3 नो बॉन्ड रेझोनन्स स्ट्रक्चर, फ्री रॅडिकल 3 नो बॉन्ड रेझोनन्स. So here the positively charged carbon atom with an empty p orbital, कारण कार्बोकॅटायन आहे, कार्बोकॅटायन आहे म्हणजे p ऑर्बिटल काय असणार आहे, एक empty p ऑर्बिटल असणार आहे, has an adjacent methyl group which is called as alpha methyl group. One of the CH bond in the alpha methyl group is in alignment with the empty p orbital. So the sigma bond of this CH bond or delocalization into empty p orbital and thereby stabilizes the cation. म्हणजे कॅटायन वरचा चार्ज सोप्या भाषेत जातो. हे बघा, हा जो आहे ना CH बॉन्ड, ह्या CH बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन्स कुठे शिफ्ट होतात, तर एम्प्टी p ऑर्बिटल मध्ये शिफ्ट होतात. जेव्हा ते एम्प्टी p ऑर्बिटल मध्ये शिफ्ट झाले तर ह्या कार्बनचा विषय मिटला, ऑक्टेट कंप्लीट झाला त्याचा. काय कंप्लीट झाला, कारण इथं पाय बॉन्ड फॉर्म होतं. काय फॉर्म होतं, काय फॉर्म होतं, पाय बॉन्ड. पण हा C आणि H जर घेतला तर हा H प्लस होणार आहे, कारण त्याच्यातला इलेक्ट्रॉन गेला. काय गेला त्याच्यातला, सो हायपर कॉन्जुगेशन इज दस अ सिग्मा पाय कॉन्जुगेशन. म्हणजे तुमचा सिग्मा बॉन्ड कशामध्ये कन्वर्ट होतो, तर पाय बॉन्ड मध्ये. सिग्मा बॉन्ड कशामध्ये कन्वर्ट होतो, पाय बॉन्ड. आणि जर सिग्मा बॉन्ड पाय बॉन्ड कन्वर्ट झाल्यानंतर जे काय बॉन्ड्स आहेत ते काय होत जातात, तर शिफ्ट होत जातात. काय होत जातात, so the contributing structure 2, 3 and 4 involving delocalization of sigma electrons of CH bond shows no covalent bond with carbon
and one of the alpha hydrogen. Carbon and one of the, बघा, कार्बन and one of the alpha hydrogen. आहे का बॉन्ड? आहे का बॉन्ड या दोघांमध्ये? आहे का? आहे? 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 आहे का यामध्ये बॉन्ड? नाही. शिफ्ट झाला. इथं आहे का? नाही. शिफ्ट झाल्यामुळे. इथं आहे का? नाही. पण हा इथं आला की येणार आहे. ठीक आहे? सो काय म्हटलंय? द कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर 2, 3 and 4 इन्व्हॉल्विंग delocalization of sigma electrons of CH bond and shows. होयच की 3 केसेस मध्ये नाही होणार. चौथा केस परत आहे तसा होणार. चौथा. पाचवा कसं? चौथा. पाचवा कसं? हा पहिला आहे ज्यामध्ये CH बॉन्ड आहे. किती अल्फा हायड्रोजन आहेत म्हटले मी तुम्हाला? 3 अल्फा हायड्रोजन आहेत, तर हा पहिला. दुसरा. आणि हा चौथा कसा असणार आहे? चौथा परत हा बॉन्ड इथं काय होणार आहे? शिफ्ट होणार का? मग टोटल 5 जरी स्ट्रक्चर असतील तर 3 स्ट्रक्चर असे आहेत जेवढे अल्फा हायड्रोजन ऍटम तेवढे नो बॉन्ड रेझोनन्स. जेवढे अल्फा, हा पाचव्याला इथे येणार, पण नो बॉन्ड रेझोनन्स किती मध्ये आहे? हा, नो बॉन्ड रेझोनन्स किती मध्ये आहे? 3. सो hyperconjugation is therefore called as no bond resonance. More the number of such alpha hydrogen, that is hydrogen on the alpha carbon, more are the no bond resonance structure and more is the stability. इथं बघा, हा मी कार्बन फ्री रॅडिकल घेतलेला होता. इथं त्यांनी कार्बोकॅटायन घेतलाय फक्त. काय घेतलाय तिथं? काय घेतलाय तिथं? फक्त कार्बोकॅटायन. सो इथं काय येणार आहे? तर हा अल्फा कार्बन आहे, हा अल्फा कार्बन आहे आणि हा काय आहे? तर अल्फा. सो या कार्बोकॅटायनला किती अल्फा कार्बन जॉईन आहे? 3. किती अल्फा कार्बन जॉईन आहेत? 3 अल्फाला हायड्रोजन किती आहेत? 9. इथं 9 अल्फा हायड्रोजन्स आहेत. सो 9 नो बॉन्ड रेझोनन्स. इथं अल्फा हायड्रोजन किती आहेत? सो 6 अल्फा हायड्रोजन. इथं 1 अल्फा कार्बन आहे. सो किती अल्फा हायड्रोजन? 3 अल्फा हायड्रोजन. इथं एकही अल्फा हायड्रोजन. समझ में आ रहा है? सो अकॉर्डिंग टू हायपर कॉन्जुगेशन, टर्शरी कार्बोकॅटायन किंवा टर्शरी फ्री रॅडिकल इज मोर स्टेबल कंपेयर्ड टू सेकंडरी कंपेयर्ड टू प्रायमरी. समझ में आ रहा है? ठीक आहे. सो इथं बघा पुढं. लेट अस नाउ लुक ॲट प्रोपीन which has a methyl group attached to whom? आता कोणाकडे बघायचं आपण? प्रोपीन कडे बघायचं. प्रोपीन कडे. इथं बघा, प्रोपीन कसं असतं? CH3 सिंगल बॉन्ड CH, डबल बॉन्ड CH2. डबल बॉन्ड काय असतं? CH2. जरा इथं लक्ष द्यायचं, सगळ्यांनी इथं लक्ष द्यायचं. हा sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन आहे अनसॅच्युरेटेड सिस्टीमचा. होय की नाही? होय की नाही? दोन्ही पण sp2 आहे. हा पण sp2 आहे, हा पण sp2 आहे. पण ह्याला अल्फा कार्बन आहे रे. कोणत्या डबल बॉन्डला अल्फा कार्बन आहे? हा डबल बॉन्ड आहे ना? कोणत्या डबल बॉन्डच्या कार्बनला अल्फा कार्बन आहे? इकडच्या. म्हणजे हा अल्फा कार्बन झाला. काय झाला हा? बरं ठीक आहे. ह्याला सिस्टीम बघूया कशी असते. हे C इथं H घेऊया. इथं डबल बॉन्ड C, इथं H आणि इथं काय येणार आहे? तर H. ठीक. हा C, इथं H, इथं H, इथं H. बाळांनो शिफ्टिंग कसं होतंय बघा. हा ह्याच्या बाजूचा कार्बन अल्फा असू दे की. करणार आता नो बॉन्ड क्रिएट करणार ना आपण. अल्फा कार्बनचा हा CH बॉन्ड आहे ना, ह्यातला बॉन्ड इथं काय केला? शिफ्ट. जेव्हा हा सिग्मा बॉन्ड कशामध्ये कन्वर्ट झाला? पाय. 2 पाय लगेच येऊ शकत नाही, रिपल्शन होणार. काय होणार?
मग हा जो पाय बॉन्ड आहे ना, हा पाय बॉन्ड ह्या कार्बन कडे जाणार आणि ह्या कार्बन वरती निगेटिव्ह चार्ज येणार. काय येणार? काय येणार? म्हणजे इथं काय होणार आहे बघा, इथं HC, परत इथं काय येणार आहे? डबल बॉन्ड. का डबल बॉन्ड याला? कारण हा बॉन्ड इथं काय झाला, हा बॉन्ड होता CH मधला, हा बॉन्ड काय झाला? शिफ्ट. हा इथं परत आहे तसा H येणार आहे, इथं डबल बॉन्ड येणार आहे, परत इथं C येणार आहे, इथं H, परत इथं काय येणार आहे? इथं H वरती चार्ज काय येणार आहे? पॉझिटिव्ह, कारण ह्याचा इलेक्ट्रॉन काय झाला? गेला. परत इथं काय येणार आहे? सिंगल बॉन्ड C, इथं H, इथं H आणि इथं काय येणार आहे? निगेटिव्ह. निगेटिव्ह का सांगा? इथं निगेटिव्ह का आलं सांगा? कारण हा जो पाय बॉन्ड होता इथला, हा लोन पेअर मध्ये कन्वर्ट झाला. कशामध्ये कन्वर्ट झाला? लोन पेअर मध्ये कन्वर्ट असताना ह्या कार्बनचा इलेक्ट्रॉन घेऊन आलेला ना एक्स्ट्रा, म्हणून ह्या कार्बन वरती कसला चार्ज असणार आहे? निगेटिव्ह. कसला चार्ज असणार आहे? ठीक आहे. आता पुढं इथं काहीच फरक पडणार नाही, इथं काहीच फरक पडणार. इथं काय होणार आहे? हा जो CH बॉन्ड आहे, हा जो CH बॉन्ड आहे, इथला बॉन्ड इथं पुढं काय होणार आहे? शिफ्ट. मग काय होणार आहे? इथं H, इथं C, ह्या H वरती चार्ज प्लस, हा शिफ्टिंग झाल्यामुळे हा इथं बॉन्ड आला, परत इथं डबल बॉन्ड C, इथं H, सिंगल बॉन्ड C, इथं H, इथं H आणि इथं मायनस, लोन पेअर. परत हा जो CH बॉन्ड आहे, हा बॉन्ड इथं काय झाला? शिफ्ट. काय झाला? ठीक आहे. सो इथं काय येणार आहे? इथं HC, इथं H, इथं H, परत इथं काय येणार आहे? डबल बॉन्ड. इथं चार्ज काय येणार आहे? तर प्लस, इथं C, इथं H, परत इथं CH, लोन पेअर. परत काय होणार आहे? हा बॉन्ड परत इथं काय होणार आहे? शिफ्ट. जर हा बॉन्ड इथं परत शिफ्ट झाला तर हा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? लोन पेअर परत कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? बॉन्ड पेअर मध्ये. लोन पेअर बॉन्ड पेअर मध्ये जर कन्वर्ट झाला तर इथं काय येणार आहे? HC, इथं H, इथं H, परत इथं C, इथं H, डबल बॉन्ड, इथं काय येणार आहे? तर CH आहे तसं. पण नो बॉन्ड रेझोनन्स असणारे किती स्ट्रक्चर आहेत? हा एक आहे, हा फर्स्ट आहे नो बॉन्ड रेझोनन्स, हा सेकंड आहे नो बॉन्ड रेझोनन्स आणि हा थर्ड आहे नो बॉन्ड रेझोनन्स. सो किती नो बॉन्ड रेझोनन्स स्ट्रक्चर आहेत? किती नो बॉन्ड रेझोनन्स स्ट्रक्चर आहेत? 3. जेवढे जास्त नो बॉन्ड रेझोनन्स स्ट्रक्चर तेवढी जास्त स्टॅबिलिटी. समझ में आ रहा है? आता हा जो अल्फा कार्बन आहे, हा जो अल्फा कार्बन आहे, इथं बघा हा अल्फा कार्बन आहे, इथं आहे ना हा कार्बन, हे बघा हा अल्फा कार्बन आहे, हा कार्बनला जॉईन असणारा कार्बन अल्फा, ह्याला अजून एकच अल्फा कार्बन पॉसिबल आहे, ह्याला अजून एकच अल्फा कार्बन पॉसिबल आहे. समझ में आ रहा है? आणि असं काही नाही की कायम काय म्हणतात की 3-3च असायला पाहिजेत अल्फा कार्बन्स वगैरे. इथं बघा एक कंडिशन दाखवते. ठीक आहे. हा कार्बोकेटायन आहे. कोण आहे हा? हा एखादा स्ट्रक्चर आहे आणि हा कार्बोकेटायन आहे. ह्या कार्बोकेटायनचे ऍडजेसंट कार्बन कोण असणार आहे? अल्फा कार्बन्स. कोण असणार आहे? निमिष समजते का काय चाललंय ते? काय सांगितलं समजते का? बघ, हा कार्बोकेटायन आहे, ह्याला ऍडजेसंट कार्बन किती आहेत? तर 3. ते अल्फा कार्बन्स आहेत. काय ते? मग हा एक अल्फा कार्बन आहे, हा एक अल्फा कार्बन आहे आणि हा एक अल्फा कार्बन आहे. टोटल अल्फा कार्बन किती आहेत? 3. त्याला जॉईन असणारे हायड्रोजन किती आहे? 3, 4, 5, 6. समज में आ रहा है? असं नाही की 3 अल्फा कार्बन आहेत म्हणून 9च असणार. जो काय तुमचा कार्बोकेटायन आहे त्याचे जे ऍडजस्टंट कार्बन आहेत त्याला किती हायड्रोजन जॉईंट आहेत? किती आहे त्या केसमध्ये? 6.
हायड्रोजन किती आहेत, मग नो बॉन्ड रेझोनेटिंग स्ट्रक्चर किती असणार आहे, 6. समज में आ रहा है, यस और नो, यस और नो. हे बघा, हे सगळं इज इफेक्ट ऑफ हायपर कॉन्जुगेशन. हा, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे लक्षात ठेवा की हायपर कॉन्जुगेशनचा इफेक्ट हा स्ट्रॉंगर असतो इंडक्टिव्ह इफेक्ट पेक्षा. कोणापेक्षा, कोणापेक्षा? हे कोणता इफेक्ट बघितला आपण, टेम्पररी इलेक्ट्रॉनिक इफेक्ट, सॉरी परमनंट इलेक्ट्रॉनिक इफेक्ट. काय बघितलं आपण हा? आता कोणता बघायचा, एकच लास्ट राहिलेला, टेम्पररी इलेक्ट्रॉनिक इफेक्ट. नावच टेम्पररी आहे. काय नाव त्याचा, म्हणजे रिएजंटच्या प्रेझेन्स मध्येच तो इफेक्ट असणार आहे. जर तुम्ही रिएजंट रिमूव्ह केला तर तो इफेक्ट पण रिमूव्ह होऊन जाणार आहे. ठीक आहे. आता इथं बघा, हा सी डबल बॉन्ड काय आहे, ओ. ह्याला जर मी सायनाइड ह्या रिएजंट बरोबर अटॅक केलं, कोणाबरोबर अटॅक केलं, सायनाइड निगेटिव्हली चार्ज आहे, आणि हा सी डबल बॉन्ड ओ मध्ये पोलॅरिटी डेव्हलप व्हायला पाहिजे, कारण कुठे अटॅक करायला समजायला पाहिजे की. तर ह्या सी डबल बॉन्ड ओ मध्ये ऑक्सिजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय असते, जास्त. सो द ॲबिलिटी टू अट्रॅक्ट शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ त्याची काय असते, तर जास्त. सो हा बॉन्ड इथं जर शिफ्ट झाला तर ह्यावरती मायनस आणि ह्यावरती काय येणार आहे, आणि मग प्लस आहे. प्लस कुठं, मायनस कोणावरती अटॅक करणार आहे, येस. जर न्यूक्लिओफाईल आहे तर तो कोणत्या सेंटरवरती अटॅक करणार आहे, इलेक्ट्रोफिलिक सेंटर. जर न्यूक्लिओफाईल आहे मग इलेक्ट्रोफिलिक सेंटर म्हणजे हा इथं अटॅक करणार. हा न्यूक्लिओफाईल आहे म्हणजे हा कुठे अटॅक करणार आहे, इथं. मग इथं फॉर्म होताना काय होणार आहे, सी इथं ओ मायनस आणि इथं काय येणार आहे तर सीएन. पण जर मी हा सायनाइड काय केला, जर मी हा सायनाइड काय केला, रिमूव्ह केला, काय केला, परत हे परत आहे तसं. रिएजंट की रिमूव्ह केलं त्यातून तर आहे तसं तुम्हाला रिएक्टंट मिळणार. बॉन्ड ब्रेक करून टाकणार, ह्याला काढून टाकणार त्याला त्यातून, फॉर्म झालेल्या बॉन्ड मधून. सो इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट. व्हॉट इज इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट? इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट, this is a temporary electronic effect exhibited by multiple bonded groups in the excited state in the presence of what, reagent. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, yes. So when a reagent approaches a multiple bond, जेव्हा एखादा रिएजंट मल्टिपल बॉन्डला काय करतो, अप्रोच, तर ह्या केसमध्ये हा बॉन्ड जर इथं शिफ्ट झाला तर इथं मायनस आणि इथं काय येणार आहे, प्लस. हा रिएजंट कसा आहे, प्लस. अटॅक कोणाला करणार, आपण घेतलेला रिएजंट काय होता, मायनस. तो अटॅक कोणाला करणार, हा चेक करायचं. मल्टिपल बॉन्ड जेव्हा रिएजंट अटॅक केल्यानंतर ना काय होतंय, तर त्याचा पाय बॉन्ड कुठं शिफ्ट होतोय, मग कोणाला निगेटिव्ह येते, कोणाला, कोणाला निगेटिव्ह येते, कोणाला पॉझिटिव्ह. सो ते मला येत नाही, ते आता येणार की, मी सांगितलं की तुम्हाला. मी तुम्हाला काय सांगितलं, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी चेक करायची. काय चेक करायची, हा RCH घेतला आणि हा मल्टिपल बॉन्ड मध्ये डबल बॉन्ड आहे, कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये कोणाची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे, कोणाची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त असते, ऑक्सिजनची. ऍज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट इन द पिरियोडिक टेबल, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी गोज ऑन इन्क्रीजिंग. सो पहिला लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन. मला राईटला कोण आला, ऑक्सिजन. त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त. सो त्याची ॲबिलिटी टू अट्रॅक्ट शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ काय असणार आहे, जास्त. सो त्याचा जो पाय बॉन्ड आहे तो इथं शिफ्ट झाला तर यावरती चार्ज काय येणार आहे, मायनस, आणि यावरती चार्ज काय येणार आहे, प्लस. इथं शिफ्ट झाल्यानंतर ना तोपर्यंत पार्शल चार्ज देऊया त्याचा. शिफ्ट झाल्यानंतर ना काय झालं, शिफ्ट झाल्यानंतर ना RCH O मायनस आणि C काय येणार आहे तर प्लस. मग जर मी इथं H प्लस घेतला रिएजंट तर तो मायनसला अटॅक करणार, आणि जर मी CN घेतला रिएजंट जो निगेटिव्हली चार्ज आहे
तो कोणाला अटॅक करणार? प्लसला. कोणाला अटॅक करणार? सी म्हणायचं नाही, काय म्हणायचं? प्लस किंवा मायनस, मायनस किंवा प्लस. ठीक आहे. So what happens? This is a temporary electronic effect exhibited by multiply bonded groups. Multiply bonded groups. This is multiply bonded group. Double bond होता ना? Multiply bonded group in an excited state in presence of reagent. When a reagent approaches a multiple bond, the electron pair gets completely shifted. कोणाकडे ज्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे त्याच्याकडे तो शिफ्ट. काय? गिव्हन अ चार्ज सेपरेशन. चार्ज सेपरेशन मध्ये एकाला प्लस आणि एकाला मायनस. मायनस तर रिएजंट चेक करायचा. रिएजंट प्लस असेल तर तो कोणाला अटॅक करणार आहे? मायनस. आणि रिएजंट मायनस असेल तर तो कोणाला अटॅच करणार आहे? तर प्लस. आता बघा काय म्हटलंय? सी सर्टनली इम्पॉर्टंट. दिस इज इफेक्ट इज टेम्पररी. हा इफेक्ट कसा आहे? And disappears when the reagent is removed from the reacting system. What is removed? Reagent काय केला? रिमूव्ह केला रिएक्टंट सिस्टीम मधून, पर प्रोडक्ट रिएक्टेड प्रोडक्ट कुठे कन्वर्ट होणार आहे? रिएक्ट. समजलं इथपर्यंत? सो दिस इज हाऊ व्हॉट वी हॅव कम्प्लीटेड बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ठीक आहे, हे करा. लिहू